धार रोड येथे एका चिमुरड्या 9 वर्षाच्या बालकाला कुत्र्यानं अशा प्रकारे फाडलं, त्याचा मेंदू अक्षरशः ओरबाडून खाल्ला। आयुक्तांनी मोटरसायकलवर बसून दौरा करावा, नाही त्याच्या टिरीला कुत्र्याने चावलं तर माझं नाव अमोल जाधव सांगणार नाही। महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी असल्यामुळं त्यांना कुत्र्याचा गू देखील खायला कमी पडायलाय। परभणी शहरात कोणावरही कुत्र्याने हल्ला केला तर मनपा आयुक्तावर गुन्हा दाखल। नमस्कार परभणीकरांनो, आज मी इथे तुम्हाला आवाहन करण्यासाठी आलो आहे, तो झोपलेल्या मनपा प्रशासनाला जागा करण्यासाठी आलेलो आहे। आज परभणी शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर इतक्या प्रमाणात वाढलेला आहे की आपण त्याच्याबद्दल कुठेही जा, शाळांच्या बाहेर, ट्युशनच्या बाहेर, दवाखान्यांच्या बाहेर लहान लेकरांना, वृद्धांना या कुत्र्यांनी टार्गेट करायचं काम केलेलं आहे। याला जबाबदार ते मुकेश चव्हाण नाहीत, याला जबाबदार हे झोपलेलं मनपा प्रशासन आहे। राहिला विषय कुत्र्यांचा, एक तुम्हाला घटना सांगतो। गेल्या वर्षी धार रोड येथे एका चिमुरड्या 9 वर्षाच्या बालकाला कुत्र्यानं अशा प्रकारे फाडलं, त्याचा मेंदू अक्षरशः ओरबाडून खाल्ला। ह्याच अधिकाऱ्यांच्या घरी अशी घटना जर घडली असती त्यांनी काय केलं असतं, असा माझा त्याला ठाम सवाल आहे। गरिबांच्या, गोरगरीब सर्वसामान्य लोकांचा जीव नाही का? आम्हाला यांचा विचार नाही। दरवर्षी तुम्ही बजेटमध्ये तरतूद करता, कुठे जातात ते कुत्रे उचलायचे पैसे, ते पण तुम्हाला खायला कमी पडायलेत का? असं यावून आम्हाला दिसून येते। काल धार रोडची घटना जुनी होऊन गेली। पूर्ण शहरामध्ये आयुक्तांनी मोटरसायकलवर बसून दौरा करावा, नाही त्याच्या टिरीला कुत्र्याने चावलं तर माझं नाव अमोल जाधव सांगणार नाही। सर्वसाव एसी मध्ये बसून निर्णय घेणं बंद करा। आयुक्त साहेब, रस्त्यावर उतरा। आमचं तुम्हाला वारंवार सांगणं, शहरात घाणीचं साम्राज्य देखील पसरलंय, ते तुमच्यामुळे पसरलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतंय। आणि हे जे पूर्ण घटना घडायल्यात त्याला जबाबदार कोण, याची जबाबदारी घेणार कोण हे पण त्यांनी सांगावं। अन्यथा यापुढे परभणी शहरात कोणावरही कुत्र्याने हल्ला केला तर मनपा आयुक्तावर गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये असा आमचा त्यांना सवाल आहे। आणि दुसरा प्रश्न राहिला, नागरिकांना देखील माझं आव्हान आहे, येत्या 24 तारखेपर्यंत जर यांनी शहरामध्ये एक ड्राईव्ह सुरू केला नाही, वॉर्ड वाईज तक्रार केंद्र उभे केले नाही आणि कुत्रे धरणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जर वाढवली नाही तर आम्ही येत्या 25 तारखेला मोठा मोर्चा काढू। आणि ह्या मोर्चामध्ये मी आणि माझे सहकारी कुत्र्यांना वाजत गाजत नेऊन महापालिकेत सोडू। आणि नागरिकांना देखील माझं आव्हान आहे की या प्रश्नावर जर तुम्ही सहमत असाल तर आपण देखील या मोर्चामध्ये सामील व्हा। मी लवकरच तुम्हाला मोर्चाची वेळ आणि तारीख कळवल्याशिवाय राहणार नाही। आणि आपण लोक जर यात आले, जनरेटा जर वाढला तरच या निर्डावलेल्या अधिकाऱ्यांना काही कळल। कारण की आज महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी असल्यामुळं त्यांना कोणी बोलायला राहिलेलं नाही, हे स्वतःच मालक झालेत। त्यांना कुत्र्याचा गू देखील खायला कमी पडायलाय असं एकंदरीत दिसून यायलंय। पुन्हा एकदा माझं परभणीकरांना आव्हान आहे की ह्या मोर्चामध्ये आपण देखील मोठ्या सहकार्याने सामील व्हा।